आजचा बायबलचं वचन एझेकियलचा ग्रंथ अध्याय 37-38 वचन 12 ते 14, रोम अध्याय 8 वचन 8 ते 11 आणि आजचं शुभवर्तमान योहान्ना अध्याय 1 ते 45 पर्यंत. एझेकियल 37 वचन 12 ते 14. म्हणून त्यांच्याशी माझ्या वतीने बोल, त्यांना सांग की परमेश्वर माझा प्रभू म्हणतो, माझ्या माणसानो, मी कबरी उघडून तुम्हाला कबरीतून बाहेर काढीन, मग मी तुम्हाला इस्रायलच्या भूमीत आणीन. माझ्या माणसानो, मी कबरी उघडून तुम्हाला त्यातून बाहेर काढल्यावर त्यांना कळेल की मीच परमेश्वर आहे. मी तुमच्यात माझा आत्मा होतीन, म्हणजे मग तुम्ही पुन्हा जिवंत व्हाल. मग मी परमेश्वर असल्याचे तुम्हाला कळेल. मी सांगितलेल्या गोष्टी मी घडवून आणल्या, हेही तुमच्या लक्षात येईल. परमेश्वर हे सर्व बोलला. रोम 8 वचन 8 ते 11. जे देहाचे अधीन आहेत त्यांना देवाला प्रसन्न करता येत नाही, परंतु तुमच्यामध्ये जर देवाचा आत्मा वस्ती करत आहे तर तुम्ही देहाच्या अधीन नाही, आत्म्याच्या अधीन आहात. जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झालेला नसेल तर तो ख्रिस्ताचा नाही. पण ख्रिस्त तुमच्यामध्ये असेल तर शरीर जरी पापामुळे मेलेले आहे तरी आत्मा नीतिमत्वामुळे जीवन आहे. ज्याने येशूला मेल्यातून उठवले त्याचा आत्मा जर तुमच्यामध्ये वस्ती करतो, तर ज्याने ख्रिस्त येशूला मेल्यातून उठवले तो तुमच्यामध्ये वस्ती करणाऱ्या आपल्या आत्म्या तुमच्या मृत्यू शरीराने जिवंत करेल. आजच्या शुभवर्तमान योहान अध्याय 11 वचन 1 ते 45 पर्यंत. बेतानी येथील लाजरस नावाचा एक मनुष्य आजारी होता. मरिया व तिची बहीण मार्था या त्याच्या गावाच्या होत्या. ज्या मरियेने प्रभूला सुगंधित तेल लावले व त्याचे चरण आपल्या केसाने पुसले, तिचा हा आजारी पडलेला लाजर भाऊ होता. म्हणून त्या बहिणीला त्याच्याकडे सांगून पाठवले की प्रभूजी, ज्याच्यावर तुमचे प्रेम आहे तो आजारी आहे. ते ऐकून येशू म्हणाला, हा आजार मरणासाठी नव्हे, ते देवाच्या गौरवार्थ, म्हणजे त्याच्या योग्य देवाच्या पुत्राचे गौरव व्हावे यासाठी आहे. मार्था, तिची बहीण व लाजर यांच्यावर येशूची प्रीती होती, म्हणून तो आजारी आहे हे त्याने ऐकले तरी तो होता त्या ठिकाणीच आणखी 2 दिवस राहिला. त्यानंतर त्याने शिष्याने म्हटले, आपण पुन्हा यहुदियात जाऊया. शिष्य त्याला म्हणले, गुरुजी, यहुदी नुकतेच दगडमार करायला पाहत होते, तर तुम्ही पुन्हा तेथे जाता काय? येशूने उत्तर दिले, दिवसाचं 12 तास आहे की नाही? दिवसात जर कोणी चालतो तर त्याला तेच लागत नाही, कारण त्याला पृथ्वीवरील उजेड दिसतो. परंतु जर कोणी रात्री चालतो तर त्याला ठेच लागते, कारण त्याच्या ठाई उजाड नसतो. हे बोलल्यावर तो त्याला म्हणाला, आपला मित्र लाजर झोपला आहे, मी त्याला झोपेतून उठवायला जातो. यावरून शिष्य त्याला म्हणाले, प्रभूजी, त्याला झोप लागली असती तर तो बरा होईल. येशू त्यांच्या मरणाविषयी बोलला होता, परंतु तो झोपेतून मिळणाऱ्या आरामविषयी बोलता असे त्यांना वाटले. म्हणून येशूने त्यांना उघड सांगितले, लाजर मेला आहे आणि मी तिथे नव्हतो, म्हणून तुमच्यासाठी मला आनंद वाटतो. कारण माझी अशी इच्छा आहे की तुम्ही विश्वास ठेवावा. तरी आपण त्याच्याकडे जाऊ. तेव्हा तिथून म्हटलेला थॉमा आपल्या गुरुबंधूंना म्हणाला, आपण याच्या बरोबर मारायला जाऊ.
येशू आला तेव्हा त्याला कळले की त्याला कबरीतून ठेवून 4 दिवस झाले आहे. बेतानी यरुशलेम जवळ म्हणजे तेथून पाऊण कोसावर होती. तेथे यहूदापैकी पुष्कळ लोक मार्था व मरिया यांच्या त्यांना भावाबद्दल सांत्वना करण्यास आले होते. येशू येत आहे की एकदाच मार्था त्याला जाऊन भेटली, पण मरिया घरातच बसून राहिली. मार्था येशूला म्हणाली, प्रभूजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता. तरी आताही जे काही आपण देवाजवळ मागल तर ते देव आपल्याला देईल हे मला ठाऊक आहे. येशूने तिला म्हटले, तुझा भाऊ पुन्हा उठेल. मार्था त्याला म्हणाली, तो शेवटल्या दिवशी पुनरुत्थानाचा समय पुन्हा उठेल हे मला ठाऊक आहे. येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो परमेश्वर विश्वास ठेवतो तो मेला असेल तरी जगेल, आणि जिवंत असलेला प्रत्येक जण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही. हे तू खरे मानतेस काय? ती त्याला म्हणाली, होय प्रभूजी, जगात येणारा तो जो देवाचा पुत्र ख्रिस्त तो आपणच आहात असा मी विश्वास धरला आहे. असे बोलून ती निघून गेली व आपली बहीण मरिया हिला गुप्तपणे बोलवून म्हणाली, गुरुजी आले आहेत व ते तुला बोलवत आहे. हे ऐकताच ती त्वरेने उठून त्याच्याकडे गेली. येशू मदाप गावात आला नव्हता, पण मार्था त्याला भेटायला त्या ठिकाणीच होती. जे यहुदी मरियाजवळ घरात होते व तिचे सांत्वना करत होते, त्याने तिला चटकन उठून बाहेर जाताना पाहिल्यावर ती कबरीकडे राहायला जात आहे असे समजून ती तिच्या मागे गेली. मग येशू होता तेथे. मरिया आल्यावर त्याला पाहून ती त्याच्या पाय पडली व त्याला म्हणाली, प्रभूजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता. येशू तिला व तिच्या बरोबर आलेल्या यहूदांना रडताना पाहून आत्म्यात खवळला व विवळ झाला आणि म्हणाला, तुम्ही त्याला कुठे ठेवले आहे? ते त्याला म्हणाले, प्रभूजी, येऊन पहा. येशू रडला. यावरून यहुदी म्हणाले, पहा, याचे त्याच्यावर किती तरी प्रेम होते. परंतु त्यांच्यातील कित्येक म्हणाले, ज्यांना आंधळ्याच्या डोळे उघडले त्याला याचे मरण टाळण्याची शक्ती नव्हती का? येशू पुन्हा मनात खवळून कबरीकडे आला. ती गुहा होती आणि तिच्या तोंडावर तोंड ठेवलेले होते. येशूने म्हटले, गोंड काढा. त्या मृत्याची बहीण मार्था त्याला म्हणाली, प्रभूजी, आता त्याला दुर्गंध येत असेल, कारण त्याला मरून 4 दिवस झाले आहेत. येशूने तिला म्हटले, तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील असे मी तुला सांगितले नव्हते का? यावरून त्याने तोंड काढली. तेव्हा येशूने दृष्टी वर करून म्हटले, हे बाप्पा, तू माझे ऐकलेस म्हणून मी तुझ्या आभार मानतो. मला माहित आहे की तू सर्वदा माझे ऐकतोस. तरी जो लोकासमुदाय सभोवती उभा आहे त्याच्याकरता मी बोललो, त्यासाठी की तू मला पाठवले आहे असा त्यांना विश्वास धरावा. असे बोलून त्याने मोठ्याने हाक मारून म्हटले, लाजरा, बाहेर ये. तेव्हा जो मेलेला होता तो बाहेर आला. त्याचे हातपाय प्रेत वस्त्राने बांधलेले व तोंड रुमालाने वेष्टलेले होते. येशूने त्याला म्हटले, याला मोकळं करून जाऊ द्या. मरियाकडे आलेल्या यहूदांनी त्यांना जे केले ते पाहिले आणि त्याच्यापेक्षा पुष्कळ जण त्याच्यावर विश्वास ठेवला. पण कित्येकाने पुरुषांकडे जाऊन येशू काय केले ते त्यांना सांगितले. हा प्रभूचा शब्द
तुला धन्यवाद.